आज ना शिवायला वेळच नाही मिळणार, कारण मला ना खूप ठिकाणी जायचं होतं आणि त्याच्या अगोदर मस्त घरातली सगळी कामं आवरली आणि सकाळी सकाळी मस्त असा पोह्याचा नाश्ता बनवला. सगळ्यांना पोह्यांचा नाश्ता दिला, कारण म्हटलं एकदा नाश्ता करून बाहेर पडलं ना म्हणजे कसं पोटामध्येही छान वाटतं आणि आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं कसं सकाळी खाल्लेलं बरं असतं. तर म्हटलं चला पटकन खाऊन वगैरे घेतलं, बाकीची सगळी कामं आवरली आणि निघाली होती मी बाहेर. तर बाहेर कुठं, तर मी चालली होती आकीच्या इकडं, म्हणजेच माझ्या बहिणीच्या इकडे. तुम्हाला तर माहितीच आहे ती पण इथं नगरमध्येच राहते. तर मग तिकडंच निघालो होतो. तर मग जायचंच होतं, म्हटलं आता जाता जाता इकडं स्टॉकमधून जावं, कारण म्हटलं छान असे फळं पण घ्यावं. आंबे पण, आंब्याचं सीझन छान असं सुरू झालेलं आहे. छान छान आंबे येत होते, तर केशर आंबा, टरबूज वगैरे घेतलं. घरी आले तर इथं दिदूबाई आमची अगोदरच आदल्या दिवशी आलेली होती. तर मस्त अशी भेट झाली आमची. आणि काय दिदूबाई आमची व्हिडिओमध्ये यायला लाजते, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यानंतर आम्ही मी दोघींनी मिळून स्वयंपाक करत होतो, तर सोनूला पण करायचा होता आणि ती चपात्या पण लाटत होती. आणि मस्त आता आम्ही दोघींनी स्वयंपाक केला, जेवणं केले. त्यानंतर आक्की पण बाहेरून आली होती. सगळं गप्पा गोष्टी बराच वेळ गेला आणि मोबाईल ठेवूनच दिला, कारण आमच्या गप्पा रंगल्या ना तर व्हिडिओ शूट करायचा मला कंटाळा येतो. त्यानंतर येता येता विशालला ना त्याच्या मावशीने खाऊ आणण्यासाठी पैसे दिले होते. त्याने येताना तो ट्रॅक्टर घेऊन आला मस्त दुकानातून. आणि त्यानंतर आम्हाला संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर आवरलं आणि हळदीला जायचं होतं. तर मस्त हळदीला गेलो, तिथं नवरीचं फोटोशूट चाललं होतं. तुम्हाला तर मागच एका सांगितलं होतं मी. तर हे ब्लाऊज वगैरे मीच तिचे शिवलेले होते. त्यानंतर मग तिथं हळदीला सुद्धा भरपूर धिंगाणा होता, बराच वेळ लागला तिथं. नंतर घरी आलोत आणि मग जसा अवतार होता ना, ते जसं जाताना तसा अवतार काही राहिला नाही, कारण खूप जास्त धिंगाणा तिथं होता. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटून नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.